खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय कामात कसूर केल्याप्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक कामात दिरंगाई, कुचराई आणि आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल सोलापूर महानगरपालिकेचे लिपिक रविकिरण मधुकर ढाले यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 27 जून 2026 रोजी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रामचंद्र माळी यांच्या कार्यालयातून लिपिक रविकिरण ढाळे यांना मतदारांना वाटप करण्यासाठी एन्युमरेशन फॉर्म ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी हे फॉर्म ताब्यात घेतले नाही आणि मतदारांना त्याचे वाटपही केले नाही. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी तसेच पर्यवेक्षक हेगडे यांनी रविकिरण ढाळे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद आढळला. ते कार्यालयात आणि घरी देखील उपस्थित नव्हते. या गंभीर व बेजबाबदार वर्तनाबद्दल त्यांना 1 जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, परंतु त्यांनी त्याचाही कोणता खुलासा सादर केला नाही. निवडणूक आयोगाच्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याचे आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमोल सिंह भोसले यांच्या मंजुरीने ही कारवाई करण्यात आली. रामचंद्र माळी यांच्या फिर्यादीवरून लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये रविकिरण ढाले यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात सरकारतर्फे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संतोष मोरे करत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.